Thanks. Now for me to go. Don't you feel? Look at the size of these things. I don't sort of house, and that's really quite awkward, but I will definitely put it in. These big ladders right here, and to blow it on these gigantic beds. नम नमस्कार मैम। नमस्कार मॅम। मॅम तुमचा आवाज नाही येत आहे। नमस्कार। आपण 2 मिनिटं वाट बघूया आणि मग क्लास सुरू करूया आपला, ठीक आहे? तुम्ही दोघे आपली प्रार्थना म्हणणार. पहिलं कडवं किंवा पहिला स्टन्सा कोण म्हणणार? ठीक आहे. आदिश्री तू पहिली 2 म्हण, पुढची 2 शौर्य म्हणेल. म्हणजे तो पहिला म्हणजे मी दुसरा म्हणेन. हा, पहिला स्टान्सा पहिलं कडवं आणि दुसरं कडवं तू म्हण, पुढचं शौर्य म्हणेल. सुरू करूया. कमी वाटतं परत 2 चालेल, शौर्य आणि मी. मग शौर्य म्हणतोस तू? शौर्य आपली प्रार्थना म्हणतोस? तुझा माईक म्यूट आहे, अनम्यूट हो. हॅलो हॅलो, हा, तुझा माईक म्यूट आहे, म्हणतोस तू प्रार्थना? हा मॅम, पहिला कडवं. हा चालेल चालेल, म्हण. तुझा आवाज येत नाहीये शौर्य. हा, आता आला, बोल. बोलतोस तू प्रार्थना? मॅम, हा बोल ना. आमची प्रार्थना आदिश्री पुढचं कडवं म्हणतेस? मॅम, मला ऐकू राहिलं होतं तर मला समजत नाही कोणतं कुठून स्टार्ट करायचं. सुरुवातीपासून म्हटलंस तरी चालेल, तुला सर जेवढं ते म्हणजे येतं. पहिलं कडवं पासून. पहिलं कडवं येतं तर ते म्हण, ठीक आहे. हीच माझी प्रार्थना, हेच माझे मागणे. हीच माझी प्रार्थना, हेच माझे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. पुढचं थोडस.
भोवती दाटला अंधार. भुवतारी दाटला अंधार दुःख साजरे सूर्य सत्याच्या उद्या उगवे जाय अन पुन्हा वसरो पलावर शुद्धतेचे सागरे माणसाने माणसाची माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. पुढचं थोडस छान, शाबास. आता आपण थोडीशी वाचनाची प्रॅक्टिस म्हणजे रीडिंग प्रॅक्टिस घेऊया. मी आपलं 5वीचं पुस्तक आहे, 5th स्टँडर्डचं सुलभ भारती आहे तुमच्या दोघांकडे. हो मॅम. हा, मग त्यातला पान नंबर 21 काढा. 21 म्हणजे 11. 21, 21 म्हणजे 21, पेज नंबर 21. मॅम मी आणलं की. हा, काढला. तिथे एक अनुभव म्हणून धडा आहे, तो दिसतोय तुम्हाला? हा, बरोबर, अनुभव हा धडा. हा, बरोबर. शौर्य, तुझ्याकडे आहे पुस्तक? अच्छा, मग तू इथून बघतोस का? स्क्रीनवर मी शेअर केलंय बघ. हा, मग स्क्रीनवरून पहिलं कोण वाचणार? शौर्य वाचणार की आदिश्री वाचणार? आदिश्री, तुला आज बरं वाटत नाहीये का? मॅम आता मला सर्दी खोकला झालाय थोडस म्हणून. अरे आणि बापरे. शाळेत प्रोजेक्ट पण होता ना म्हणून थोडं काय हम्म झालं. हम्म. मग तू रेस्ट घेतलीस? झोपली होती मी. अच्छा अच्छा. आणि डॉक्टरांकडे जाऊन आलीस? कालच गेली होती काल. औषध अच्छा. पण खाल्लं. छान. मग पहिलं कोण आधीपासून वाचतंय? शौर्य वाचतोस? आधी कोणी वाचा, चालेल. मी म्हटलं होतं. मारिया घरी आली. घरी आला. घर आला. घर आला. हा, बोल. खोजते आज चे आई बाबा लाना 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 लग्नाला. ग अर्थ लग्नाला आहे आणि न आहे ना, लग्नाला. लग्नाला गेले होते. ती गेले होते. हम्म. गणवेश गणवेश तिने कुलूप. हा तिने कुलूप. पुढचा शब्द काय आहे? तिने 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 कुलूप उघडलं. उघडले. शाबास. हम्म. घरात आली की खिडकी खिडक्या. उघडली. जोडाक्षर आहे ना ते. खिडक्या. खिडक्या. खिडक्या उघडल्या. हम्म. गणवेश 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 बदलला. बदलला. धुतले. हात पाय धुवून. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. छान. मॅम दुसरं पण मी सेट करू? हा, ती कविता गुणगुणू लागली पर्यंत वाच, मग पुढचा आदिश्री वाचेल. ठीक आहे. मॅम म्हणजे की हे एवढं तो वाचेल एवढं मी वाचेल.
बरोबर. आज अचानक अचानक खिडक्याची द, द, दारे दारे एकमेकाला एकमेकांवर एकमेकांवर धाई 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 तो ड आहे ना, ड अर्धा थोडासा त्याचा पाय मोडला ज्याला म्हणतो ना, तसा आहे. धाड धाड. धाड धाड व वाजले धाड धाड आपटू लागली. धाड धाड आपटू लागली आपटू लागली वारा सु मॅम ते डबल एस काय सू सू. हा, वारा सू सू. वारा जेव्हा वाहत असतो खूप जोरात तेव्हा त्याचा आवाज येतो ना, सू सू. तो त्यांनी शब्दात लिहिलंय, सुवर टिंब आणि एस एस म्हणजे तो आवाज. थोडं वेगळंच वाटत होतं. सुसू करत वाहू लागले वाहू लागला. लागला हम्म. आभा आभा आभात दगान दगनी ढगांनी दगानी मॅम ते उलट काय त्या साईडनी गर्दीच गर्दी. गर्दी गर्दी घरची गर्दी केली. केली दगाची ढगांचा दगाचा गड गडगड आट गडगाट गडगडाट गडगडाट. आविजांचा कडकड कडकडाट सुरू झाला पाऊस जो मॅम ते इथे पण सेमच आहे. हा, कन्फ्युज कुठलाही आवाज आपल्याला लिहायचा असेल ना, ढगांचा आवाज येतो, पावसाचा आवाज येतो, धो धो, तेव्हा आपण शब्द थोडासा लांबवतो ना, धो धो. किंवा वाऱ्याचा आवाज जरा सू सू. तर मराठीमध्ये ना, तो कुठलाही आवाज जर लिहायचा असेल तर एक एस एस काढतात. इंग्लिशमध्ये जसा एस असतो तसा तो एस एस काढतात. तो एस म्हणजे आवाज, तो आवाजाशी संबंधित असतं. अच्छा मॅम धो धो कोसो मारियाने पटा पट पटापट पटापट दारे खिडक्या बंद केले केल्या. तिचे 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 लाथ लक्ष. क्ष आहे तो, क्षत्रियामधला क्ष. लक्ष घरच्या या कडे घड्याळाकडे घड्याकडे गेले बा बराच उशीर नाही काय झालं उशीर हा, सॉरी सॉरी. कुठे असं वाटत होतं कन्फ्युज झालं. आपण इथे होतो बघ. बराच उशीर झाला. बराच उशीर झाला आहू असा असा नाहीये मॅम आहू आहे ते मॅम असा असाच्या मागे असाच्या मागे मॅम आहे 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 असा
विचार कर करच कर करतच करतत की जवहा जवळच्या ळ जवळचा खूप इतर खुर्चीत खुर्चीत बसली. मॅम ते काढा ना, मावसा दिसून नाहीये. मॅम आता मी वाचू. हळूहळू. हा आता तू हळूहळू वाचायचं. तिला पावसावरच्या कविता आठवली आठवू लागल्या. आठवू लागल्या की कविता गुणगुण गुणगुणू. गुणगुण लागली. छान शौर्य, शाबास. समीक्षा, आम्ही ना आज छान शौर्य, शाबास, छान केलंस तू. मॅडम समीक्षा, आम्ही ना माझं नाव आम्ही समीक्षा नाही, माझं नाव स्वरा आहे. मी चुकून ते मी रिनेम केलं तरी ते तसंच होतं. मी परत हे करते त्याला. अच्छा अच्छा, मग समीक्षा तुझ्या मम्मीचं नाव आहे का, आईचं हा, नाव आहे का? अच्छा, माझं नाव स्वरा ठीक आहे. आहे. स्वरा, मग आम्ही आता आपलं 5वीचं जे पुस्तक आहे ना, सुलभ भारती, त्याच्यातला धडा वाचतोय, पान नंबर 21 वरचा. आता माझ्या आदिश्री वाचणार आहे. ठीक आहे. सेकंड. पावसाचा आवाज कमी झाला. अन अन मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. वाहणाऱ्या वाहणाऱ्या पाण्याच्या थांबला. खळखळाट हळूहळू थांबलाच्या पुढे झाडातून पाणी. हा, कोणतं लाईन वाचतेस तू? मॅम मी इकडून ते आता इथपर्यंत आली. छान छान. खळखळाट हळूहळू कमी झाला. आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या माड्यांच्या झाडांच्या पानातून टिप टिप टप 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 पाणी गळत होतं. पाण्याआड पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची पडपड करून त्यांनी पंखांवरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडले होती. सगळीकडे
कसे कसे सवचर सवचर बच्च. सुंदर सुंदर वाटते होते होते ते तेवढ्यात दरावरची दारावरची बेल वाजली. मॅम ते काय लिहिलंय? डिंग डॉंग. डिंग डॉंग. आई आई आली. अ, असे म म- म- म्हणतच मारिया पळ प- पळत पळत द- दाराकडे दाराकडे गेली. तिने दार उघडले. आई बाबाने पा- पाहिले. इतक्यात वेळ वाट वाट पाहत कं- कं- कंटाळलेली कंटाळलेली माया आईला जाऊन बिलकली. बिलगली. आईने तिला प्रे- प्रे- प्रेमाने जवळ घेतले. छान. स्वरा, आता तू खालचे शब्द वाचतेस? अनम्यूट कर, अनम्यूट. अनम्यूट कर. हा. शब्द अर्थ: धाडधाड आपटणे, जोरजोरात आदळणे, पाऊस धो धो कोसळणे, खूप जोराचा पाऊस पडणे, गुणगुणे. तेच ना? गुणगुणणे. गुणगुणणे, हळू आवाजात गाणे. अम, पाना ते काय लिहिलंय? पानाआड. पानाआड. पानाआड, पानामागे बिलग पानामागे हम्म. बिलगणे, प्रेमाने मिठी मारणे. छान. शाबास. तुम्ही तिघांनीही छान वाचलं. अजून पुढे थोडं वाचूया. स्वराला पुढचे जे शब्द आहेत ना, नेक्स्ट पेज वरचे. हा, स्वाध्याय वाचता येईल? पहिला प्रश्न ना. हा. एका वाक्यात उत्तर लिहा. मारियाच्या घराला कुलूप का होते? का होतं मारियाच्या घराला कुलूप? मला माहिती कारण की तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. बरोबर, तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तुम्ही स्वरा, ते तू परत वाचतेस तो धडा थोडासा गुणगुणू लागली पर्यंत? ठीक आहे. हा, बोल शौर्य. मॅम ते काय रीड करताय? ती थोडीशी उशिरा जॉईन झाली ना, म्हणून तिला म्हटलं, स्वराला म्हटलं की मारिया पासून गुणगुणू लागली पर्यंत वाचून घे. मी सुरू करू मॅम? कर. मग आपण प्रश्न आणि उत्तर घेऊया. मारिया दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले. घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. गणवेश काय असतं?
गणवेश म्हणजे स्कूलचा युनिफॉर्म, ड्रेस हा. तुमचा. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. अचानक खिडक्यांचे दार एकदम एकदम कावर धाडधाड आपटू लागली. वारा सू 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 करत वाहू लागला. आभाळात ढगांनी ढगांनी गर्दी केली. ढगांच्या गडगडाटात व विजांच्या विजांच्या कडकडाट सुरू झाला. पाऊस धो धो कोसळू लागला. मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. हा. तिचे लक्ष घड्याळाकडे 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 गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. छान. आता आपण स्वाध्याय घेऊया. प्रश्नोत्तर एकेकाने सांगायचं. आपण क्रमाने ठेवूया. पहिलं शौर्य, मग आदिश्री, मग स्वरा, असा एक एक प्रश्न करत जायचा. मी पेज टर्न करते पुढचं. हा, पहिलं शौर्य सांग, प्रश्न वाच आणि उत्तर सांग त्याचं. जो स्वाध्याय आहे ना त्यातला पहिला प्रश्न. घराला कुलूप का होतं? तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. छान. मारियाच्या घराला कुलूप का होतं? कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. बरोबर. आता दुसरा आदिश्री वाचते. हो. हं. मारिया दारे खिडक्या बंद का बंद केले? कारण की दारात पावसाचा आवाज आला आणि ते धडधड करत होतं, म्हणून ते मारियाने दरवाजे बंद केले. कारण खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली. वारा वाहू लागला, मग तिने बंद केली. आता स्वरा, तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न. पानाआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? मॅम मला माहिती नाही. आपण हा सांग. की ते आपल्या पखाली पारी काढत होते. हा, झाडाच्या पानातून टपटप पाणी गळायला लागलं तेव्हा पानाआड बसलेले पक्षी बाहेर आले. पुढचा प्रश्न कोण वाचत? हा, वाच शौर्य. आईला मारिया आईला का बिलगली? बिलगली म्हणजे का तिने मिठी मारली? आपण इंग्लिश मध्ये जे हग म्हणतो ना, कारण की तिची आई खूप वेळानंतर आली होती. हा, बरोबर. तुम्ही काय करता जेव्हा आई तुम्हाला खूप वेळाने भेटते? बराच वेळ ती बाहेर गेलेली असते. तिच्याजवळ जातो. तिच्या जवळ जातो. स्वरा, तू काय करतेस? हॅलो म्हणते. हा, आणि काय करतेस? मिठी मारते. अच्छा. हा, मॅडम आल्या वाटतं, स्मिता मॅडम. हो हो,
मी अ, अगं आम मला लक्षात माझं थोडंसं काम चालू होतं मला लगेच आठवलं म्हणून जॉईन झाले पण ठीक आहे तू सुरू ठेव मी येते आमच्या मध्ये. क्लासमध्ये पण नव्हता आम्ही आला मॅडम. वाचन सुरू केलं इथलं सुलभ भारती मधलंच. छान हो हो दे कोणता धडा घेतेस? अनुभव. हा चांगला आहे खूप छान धडा आहे हा. मुलांनो लक्ष देऊन वाचा आणि लक्ष देऊन ऐका पण मी आहे तुम्ही सुरू ठेवा संपदा मॅडम. चालेल. आता जोड्या जुळवा घेऊया हा. इथे आवाज आहेत. अ गट मध्ये शब्द आहेत आणि ब गटामध्ये आवाज आहे. कोणता आवाज कसा येतो ते सांगायचे. ढगांचा कसा आवाज आला तिला मारियाला? गडगडाट. बरोबर. फडफडाट. मॅम मॅच वीज. करायचं का? हा मॅच करून कोण सांगेल? चारीच्या चारी मॅच करून कोण सांगेल? फडफडाट. हा सांग. मॅम. मॅम पेननी करू शकतो का पेन? चालेल कर. कारण की थोडी प्रॅक्टिस पण केली आहे पेनची हा रायटिंगची वरून मी करते. हा दगडांचा. बोल. हा पुढचं. कडकडत. कडकडत. हा विजांचा कडकडाट. पाण्याचा. विजांचा कडकडाट. हम्म. फडफडाट. पाण्याचा आवाज कसा असतो? फडफड. फडफडाट. पाण्याचा पाण्याचा पंखांचा फडफडाट आणि पाण्याचा. स्वरा तू सांगशील? पंख्यात पाण्याचा खळखळाट. बरोबर. ढगांचा असतो तो गडगडाट. विजांच्या आवाजाला म्हणतो आपण कडकडाट. पाण्याच्या आवाजाला म्हणतो खळखळाट आणि पंखांच्या आवाजाला म्हणतो फडफडाट. त्याच्यानंतर पुढचा आहे वाचा सांगा आणि लिहा. ह्याच्यात तुम्हाला हे शब्द सांगता येतील ज्याच्यात आवाज आहे? कडकडाट गडगडाट. तसं अजून काय म्हणतोस शौर्य? ऐकायला नाही येते. मॅम. आपण जसा आवाज ऐकला ढगांचा आवाज विजेचा आवाज तसा अजून कोणता आवाज तुम्हाला सांगता येईल एखादा? अच्छा ठीक आहे. आता 5वा प्रश्न बघा. ते कोण पूर्ण करणार? 2 वाक्य आहेत. दिश्री तू एक सांग आणि स्वरा तू एक सांग. ते वाचावं लागेल आणि त्याचं उत्तर द्यावं लागेल का? हा 5वा प्रश्न बघ. रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा. पाऊस सुरू झाला त्याचा विरुद्धार्थी शब्द अपोजिट काय येईल? मॅम आपण कुठे आहो? इथे आहो का चौथ्या वालावर? काय म्हणतेस? आपण चौथ्या वालावर आहे का? चौथा. हा चौथा आपण होमवर्क घेऊया. वाचा आणि तसेच लिहा. तो आपण होमवर्क घेऊया. प्रश्न 3रा आणि प्रश्न 4था हा होमवर्क आहे. तुम्हाला ते लिहायचंय वहीत. आता आपण बघतोय प्रश्न 5वा. आपल्याला त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा. पाऊस सुरू झाला चा विरुद्धार्थी काय आहे? विरुद्ध म्हणजे थोडस उलटा उलटा अपोजिट. पाऊस आला. तो सिमिलर झाला ना, सिनोनिम झाला. पाऊस सुरू झाला. सांग. पाऊस थांबला. संपला. बरोबर. पाऊस थांबला. पाऊस सुरू झाला चा विरुद्धार्थ पाऊस थांबला. पुढचं. मारिया. सावकाश. 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 दारा खिडक्या दाराकडे गेले. गेली. मारिया आता दारा खिडकी बंद केले.
हा, आता इथे हे जे वाक्य आहे ना, मारिया सावकाश दाराकडे गेली, त्यातलं सावकाशचा आपल्याला अपोजिट विरोधार्थी शब्द सुचवून वाक्य बनवायचंय. धडपडत. धडपडत नाही. मॅम मी पळत. पाणी पिऊ शकते. हा, सांग. पाणी. पी पी. सावकाशचा पळत. धावत पळत. मारिया पळत दाराकडे गेली किंवा मारिया लगबगीने दाराकडे गेली, मारिया पटापट दाराकडे गेली, असं आपण म्हणू शकतो ना. हो मॅम. मग सावकाशचे हे 3 विरोधार्थी शब्द आहेत. कोणते सांगितले मी 3 विरोधार्थी शब्द? पटपट, धावत आणि पळत. आणि लगबगीने. अजून एक सांगते लगबगीने मी, म्हणजे जलद. फास्ट, जलद क्विकली. पण, ठीक आहे. हा, जलद. सावकाशच्या जलद. विरुद्ध जलद. सावकाशच्या विरोधार्थी जलद. बरोबर. त्यानंतर खालील दिलेल्या शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा, म्हणजे पुन्हा अपोजिट्सच आहेत. एक एक सांगा एकेकाने. सांग शौर्य. मॅम घड्याळ. घड्याळ. चढणे. मॅम कुठे कुठे 6वा वाचताय मॅम प्रश्न तुम्ही? मग. 6 क्वेश्चन आपला आहे. चढणे. हा, चढण्यासाठी खाली येणे. चढल्यावर तुम्ही काय करता? उतरतो. शौर्याने जिना हा. चढला. शौर्य जिना चढला, याचं विरुद्धार्थी वाक्य काय येईल? उतरणे. उतरला. हा, बरोबर. चढण्याचा विरुद्धार्थी उतरणे. पुढचं मला सांगितलं. हा, सांग आदिश्री पुढचं. आठवणे, विसरणे. आठवणे, विसरणे. उंच आणि खाली. उंच उंच. उंचच हे असणार. छोटा. छोटा. उंच बुटका पण म्हणू शकतो बुटका. आपण. बुटका. 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 एखादा माणूस उंच असेल आणि एखाद्या माणसाची कमी उंची असेल तर बुटका म्हणू शकतो. पुढे. बाहेर हम्म आणि आतमध्ये. आतमध्ये. व्हेरी गुड. आता पुढचं शौर्य सांग. हा, ना. कोणतं वाचलंस तू? बा बा बाहू. बाहेर. बाहेर. हे झालंय ऑलरेडी. तू स्वच्छ बोल. स्वच्छच आहे उलट. स्वच्छ. स्वच्छ. खराब. अजून एक आहे स्वच्छला. स्वच्छला. घाण. घाण. अजून एक. हा, घाण, खराब. अजून एक आहे. अजून एक सोपं आहे, त्याच्यात स्वच्छ आपण वापरणार आहे, सेम शब्द. अस्वच्छ. आणि त्याला समोर अस्वच्छ. एकच अक्षर आपण लावणार आहे. अस्वच्छ. Perfect. अस्वच्छ ना. बरोबर. अस्वच्छ. आणि करतो. कोणतं म्हणतोस? लास्ट वालं. हा, थांबणे. जाणे. थांबण्याचा विरुद्धार्थी काय येतं? जाणे. चालणे. आदिश्री काम करायची थांबली, मग त्याचा विरुद्धार्थ काय येणार? आदर्शी काम करत आहे. हा, अजून. सुरू केलं तिने काम करायचं. हा, आदिश्रीने काम सुरू करे. थांबणे, सुरू करणे, चालू करणे. आता अजून एक आहे, पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा. आता तुम्ही तिघांनी पण स्वरा, शौर्य आणि आदिश्री आपापला एक अनुभव. अनुभव म्हणजे काय? विचार. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. हा, अजून काय करतोस? हा, येतो.
पावसात खेळतो, हा तुझा पावसाचा अनुभव आहे. आणि काय काय करतो पाऊस पडायला लागला की? आम्ही आम्ही काय ते असते ना पॉन्ड पॉन्ड बनते ना पावसात हा, मॅम त्याच्यात उड्या मारतो. अरे वा, छान. मग मज्जा येते तुला उड्या मारायला? पावसाच्या पाण्यात उड्या मारायला मजा येते ना? हा मॅम. मग मित्र पण असतील तुझे सोबत? माझे मित्र असतो. हा, छान. अजून कोणी हात वर केलंय? आदिश्री, मॅम सांग तुझा अनुभव. हा, मग स्वरा सांग आदिश्रीचं झालं की. मी वडे खाते, अजून पाण्याला हातात असं करते, अजून बस एवढंच करते, अजून नाही करत. छान. आता स्वरा सांग तुझा अनुभव. मी आणि माझ्या मैत्रिणी पावसामध्ये ओलं होतो आणि मग सगळ्यांना नंतर सर्दी खोकला होतो आणि मग सगळ्यांना सर्दी एकत्र खोक बुटकी मारतो आम्ही स्कूलला. कोणत्या स्कूलमध्ये आहेस तू? मी युरो स्कूलमध्ये आहे. बँगलोर मध्येच आहेस ना? हो, मी बँगलोरमध्येच आहे. युरो स्कूल बँगलोर, अच्छा. आणि पावसाळा तुम्हाला आवडतो ऋतू म्हणून? हो, कोणता ऋतू आवडतो ते सांगा प्रत्येकाने. माझा आवडता ऋतू, माय मला फेवरेट सीझन. मला उन्हाळा आवडतो. का बरं उन्हाळा आवडतो? आईस्क्रीम खायला भेटते, आईस्क्रीम खायला भेटते. आणि काय काय असतं उन्हाळ्यात? अजून सी मध्ये जायला भेटतं, पाणी खेळायला भेटतं, हा, फिरायला भेटतं, अजून शाळा नसते. उन्हासोबत खेळायला भेटतं. शाळा नसते. शाळा नसते. हे बघ. शौर्य, तुझा कोणता आहे फेवरेट सीझन? तुझा आवडता ऋतू कोणता आहे? नाही, मला त्याच्यात खेळायला मस्त भेटते. कोणतं? पावसाळा. पावसाळा तुझा फेवरेट सीझन आहे. अच्छा, हो, मजा येते पावसाळ्यात. हो. मी मस्त खेळतो पण दिवसात हम्म. कधी खूप तरी थांबत नाही. मी मस्त खेळत असतो पावसात. हम्म, हम्म, हम्म. आणि स्वरा, तुझा फेवरेट सीझन कोणता आहे? मॅम मला सगळे आवडते. मला उन्हाळा आवडतो, याच्यामध्ये आईस्क्रीम खायला भेटतं, हे वगैरे स्विमिंग करायला पोहायला भेटतं आणि स्कूल असतो. मला पावसाळा पण आवडतं, भिजायला भेटतं. माझा बर्थडे असतो पावसाळ्यात. आता 20 दिवसात माझा बर्थडे येतोय. अरे वा, कधी असतो बर्थडे? जुलैमध्ये असतो? 25 जुलै. अरे वा, छान छान. आणि मला तो विंटर पण आवडतो. सगळं छान छान गरम गरम सगळं खायला मिळतं. घरी हम्म. बसायचं आणि टीव्ही बघत बसायचा. मॅम 25 हा, 25 कोणता नंबर आहे? 25 म्हणजे 25. 25. हम्म, 25. 25. 25 ला थर्सडे होतो. 25 जुलैला तिचा बर्थडे असतो असं म्हणाली. हा मॅम 25 ला थर्सडे. काय म्हणतोस तू? तो बोलला 25 ला गुरुवार आहे. गुरुवार थर्सडे आहे. आहे 25 ला. हा हा हा. हो मॅम, स्कूल आहे. थर्सडे म्हणजे काय? आपण मराठी शाळेत आहे ना? गुरुवार. 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 शक्यतोवर आपले शब्द आपण माहिती करून घ्यायचे. ठीक आहे, यांना अंक येतात का? हो मॅम. 1 ते 20 येतात अंक. 20च्या पुढचे घ्यायचेत. मॅम मला 30 पर्यंत येतात. छान. आपल्याला बोल ना. हे स्क्रीन शेअर बंद करून देणार नाही तर मग झालंय का? हा, बरं, यांच्याजवळ झालंय. पुस्तक नाहीये पण पीडीएफ आहे ना सगळ्यांजवळ? मॅम आमच्याकडे ऍक्च्युली मागच्या वर्षीचं हे सेम पुस्तक आहे. सेम अच्छा. आहे? हो, सेमच आहे. अरे मग आहे माझ्या पुस्तक तर मग स्क्रीन शेअरिंग बंद करून दे. संपत आहे का सगळ्यांजवळ पुस्तक? मग तुम्हाला हा गृहपाठ आहे. हा प्रश्न 3रा आणि प्रश्न 4था हा तुमच्यासाठी गृहपाठ आहे. तो लिहायचा आणि मग व्हॉट्सअपवर हे करा, सेंड करा.
ठीक आहे. Still 30 seconds. ठीक आहे, आता आपण अंक म्हणूया. 21 ते 30 कोण म्हणणार? एक पासून 20 पर्यंत सांगू शकतो. हा, सांग. संपदा हवे असते तर मी नंतर शेअर करेल. ठीक आहे, यांना येत नसतील तर. ठीक आहे, 1 2 चालेल. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हम्म. आदिश्री, 30 पर्यंत. हा बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 29 30 30. स्वरा, तू बोल. कुठून ते कुठे? 21 तुला कुठपर्यंत बोलता येतात? 25. 25. मग ठीक आहे, बोल. 1 ते 25 बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 24 24 24 आणि 25. 24 आणि 25. ठीक आहे, छान. आणि आता काय, कोणी गोष्ट सांगणार? गोष्ट, गाणं, श्लोक? मॅम, मी श्लोक म्हणणार आहे. म्हण. शाळेचा श्लोक येतो. एक मिनिट संपदा, हा मॅडम. यांना लिहायला लावते का हे 1 ते 30 पर्यंत? सॉरी, 1 ते 21 22 30 पर्यंत चालेल यांना लिहिता चालेल. येतं? हा, आपण 1 ते 30 लिहूयात अंक. लिहून मी काढता? फक्त एक वेळा शेअर करते. हा हा. नंबर्स मॅडम लिहितात. नंबर्स मध्ये मला नाही लिहिता येत मॅम. 10 पर्यंत हा, थोडेफार येतात. त्याच्यानंतर स्मिता मॅडम शेअर करतायत, तर तुम्ही बघून मला तसं को-होस्ट कॉपी कर. करू शकता. मला को-होस्ट कर. एक नाही, मिनिट. कारण मग आपल्याला यांना 50 पर्यंत शिकवायचे आहेत. हा हा. यायला हवे तर तुम्हाला म्हणजे को होस्ट केलं. हा. केलंय. हो, ठीक आहे. मॅम हा, दिसत नाही, आता दिसलं. दिसतंय ना? ठीक आहे. बरोबर दिसतंय? 21 पर्यंत 21 ते 30 लिहायचंय का फक्त? हो, तेवढंच लिहा. लक्ष द्या जोडाक्षरांकडे. कुठपासून जोडाक्षर आली आहेत कुणाला सांगता येतील का? कुठल्या अंकापासून जोडाक्षर वापरली गेली आहेत? 26 26. त्याच्यानंतर 27 नाही, हा 27 आणि 28 आणि फक्त 26 27 आणि 28. छान छान, खूप छान. लिहा पटकन. कसं लिहायचं येत समजलं सगळ्यांना? हो हो मॅम. मॅडम. आणि 1 ते 9 सगळ्यांना लिहिता येतं. हो त्यामुळे बस 21 22 लिहिताना अगदी तेच अंक वापरायचे आहेत. झालं की सांगा. ग्रुपवर शेअर करू का नाही तर मग थोड्या वेळाने?
संपदा मॅडम माझा लिहून आवाज येतोय? होईल का यांचं लिहून पटकन? आता नाही हो. होणार. राजू एक मिनिट बंद कर ना. चालेल चालेल, मग हा मी ग्रुपवर ग्रुपवर शेअर शेअर करू. करते. कळलं का सगळ्यांना काय लिहायचंय? हे मी ग्रुपवर शेअर करते आणि ते होमवर्क म्हणून ते पण लिहून काढा. चालेल? ठीक आहे मॅम. हा आपल्याला थोडंसं ना वारीबद्दल बोलायचंय. कुणी कुणी नावं दिले होते? शौर्याने नाव दिलं होतं. मॅम मी नाव नाही दिलंय, पण मला माहिती नाही नाव दिलं नाहीये का माझं, पण मला बोलता येईल त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर तू काय म्हणू शकतेस? कुठे म्हणायचंय? असंच म्हणायचंय क्लासमध्ये काय आपला छान हो क्लास सारखाच प्रोग्राम आहे. छान आपले भारतीय पेहराव घालून बसायचं, परकर बोलक वगैरे असं छानसं. ठीक आहे, बोला. बोल ना शौर्य. तू हलू नको, एका ठिकाणी बसून व्यवस्थित बोल. तू माईकच्या समोर येऊन बोल. तुझा चेहरा दुसरीकडे जातोय आणि माईक दुसरीकडे. आता बोल. काय करणार आहे? तुझा आवाज येत नाहीये. म्यूट झाला तू. अजून कोणी नाव दिलं होतं मॅडम? तिघांनी नावं दिली होती. एक मिनिट बघते, ग्रुपवर होती. आदिश्री तू दिलं होतंस का? हो मॅम. निरंजनीने दिलं होतं. स्वराने 5 पण नावं दिलं. आहेत. शौर्य, निरंजनी, आदिश्री, आरव आणि स्पंदन. 5 छान. जणांनी दिली होती. तर हे बघा, तुम्हाला कुणाला ज्यांना अभंग वगैरे म्हणता येत असेल, अभंग किंवा वारीबद्दल थोडीशी माहिती आईबाबांना पण विचारा काय असतं म्हणून. ठीक आहे हा, कारण आपल्याला आता वेळ कमी आहे तुम्हाला तयारी करून घ्यायला. मी पण म्हणू शकते का माझे आई बाबा नाव देतील मला, कारण की लाईक हो, येईल तू बोल. तू चॉईस कर आणि तुला काही मदत लागली तर फोन कर आम्हाला. ठीक आहे चालेल. हा? कधी बोलायचंय? पुढच्या शनिवारी. शनिवारी शनिवारी म्हणजे सांगा मला, शनिवार म्हणजे? सॅटर्डे. मग आजचा कोणता वार आहे? सॅटर्डे. सॅटर्डे अशाच हा, टायमिंगला 7 ते 8. काय म्हणालात? सॅटर्डे अशाच टायमिंगला 7 ते 8. नाही नाही नाही, थोडा वेळ आपल्याला ती पूर्ण ठरवायची आहे. सध्या तरी वेळ अशी आपण ठरवलेली आहे 5 ते 6. ठीक आहे, पण पण ती लगेच म्हणजे ती चेंज पण होऊ शकते, तर ती नंतर सांगू आम्ही. ठीक आहे, पण तुम्ही तयारी करून ठेवा. ओके मॅम. हा, चालेल तर चालेल. तुला जे काही आता वारीबद्दल थोडं साईबाबांकडनं मदत घ्या आणि त्यातलं तुम्हाला काय आवडलं, एखाद्या संताची कथा किंवा त्यांचा अनुभव, जसं पुंडलिकाचा अनुभव, त्यानंतर एकनाथांचा अनुभव, असं जे काही असेल ते छानशी स्टोरी वगैरे, एखादी छानशी गोष्ट. ठीक आहे, संतांबद्दलची किंवा त्यांची माहिती, अभंग किंवा भजन एखादं. ठीक आहे, चालेल. माझे आई सगळ्या बाबा गोष्टी. गेले की आता मग वारी कशाबद्दल आहे? संतांची वारी असते. कुठे जातात सगळेजण? कोणत्या गावाला जातात? कोणत्या देवाला दर्शनाला जातात? हा, माऊली. पंढरपूरला जातात. विठू ठीक आहे, माऊली. विठू माऊलीच्या दर्शनाला जातात. आणि इथे जे जायचं जे चालतात आणि इतकं सगळं करतात, त्या प्रवासाला म्हणतात वारी. ठीक आहे, आणि त्या मंदिरामध्ये इंद्रायणी नावाची एक हे पण आहे, नदी. नदी आहे. ठीक आहे, तर हे सगळं आहे. तर थोडस घ्या, मदत घ्या आणि काही पण कन्फ्युजन असेल किंवा काही विचारायचं असेल तर नक्की आम्हाला फोन करा. ठीक आहे हा, किंवा ग्रुपवर पण विचारलं तरी चालेल. हा चालेल. हा, ठीक आहे. आणि संपदा मॅडम एक मेसेज टाकून देऊया ग्रुपमध्ये. चालेल मॅडम. हा, ठीक आहे. तर चला आता घ्या तुम्ही. कोणाला काहीतरी गोष्ट वगैरे. 5 मिनिटं राहिली आहेत. 5 मिनिटात आता कोणाला तरी छानसं जे काही सांगायचं आहे तुमचं नेहमीचं जे असतं ते. हा, कोण सांगतं? आदिश्रीने हात वर केले. सांग आदिश्री. मी माझ्या शाळेचा श्लोक म्हणतात. म्हण. ओम असतो मा सद्गमया तमसो मा
ज्योतिर्गमया मृत्योर्मा अमृतम गमया दया कर दान न विद्या का हमें परमात्मा देना दया कर दान न हमारी आत्मा में शुद्धता देना बहा दो ज्ञान की गंगा दिलों में प्रेम का सागर हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना दया कर दान विद्या का हमें परमात्मा देना. छान. स्वरा आणि तुमच्या शौर्य. मराठीतलं शिकून एखादं छानसं काय? मी म्हणू शकते एक आता हो स्तोत्र. हो. आता कोणी म्हटलं? आता अधिश्रीनी म्हटलं ना? हो. अधिश्री पुढच्या वेळी छानसं एखादं मराठी पण शिकून ये, ठीक आहे? हा, जसं ते असं तो मग मी सुरू केलं तर त्याच्या पुढे एखादं छानसं मराठी आपण घेऊया, ठीक आहे? आपला हिंदीचा वर्ग नाही, आपला मराठीचा वर्ग आहे. आपण मराठी शिकणार आहे ना, छान नवीन नवीन काहीतरी नवीन ऐकायला मिळेल मग आम्हाला तुमच्याकडनं. तुम्ही पण नवीन शिका, मी पण काहीतरी नवीन शिकवू आम्ही तुम्हाला, ठीक आहे? चालेल. स्वरा, काय मॅडम, बोलायचं? मी प्रणम्यम स्तोत्र प्रणम्यम श्री सरदेवम बोलणार आहे. ते संस्कृत मध्ये आहे का मराठीत आहे? मागच्या वेळेस दोन्ही भाषेत पंधरने आहे. पण बोलले जाते. तू बोल, तुला संस्कृत जे येतं मराठी ते बोल, दोन्ही काय मध्ये हरकत आहे. हो, ठीक आहे. प्रणम्यम शिरसादेवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्वरे नित्यम आयुर्कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुंडञ्च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याया पठे नर न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थीलपते विद्याधनार्थीलपते धनं पुत्रार्थीलपते पुत्रमोक्षार्थीलपते गतिं जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टोभ्रे ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्री नारद पुराणे संकटनाशन नाम श्री गणपती स्तोत्रम संपूर्ण झालं. छान. शौर्य, तू काही म्हणणार आहेस? यावेळेस कोणतं आठवत नाही मला. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. बरं, मग मी जो एक सांगू का? थोडंसं छानसं एक तुम्ही अजून काय शिकू शकता? मनाचे श्लोक. ते खूप सोपे आहेत, ठीक आहे? तर कधी वेळ मिळाला तर आईबाबांकडनं थोडे शिकून घ्या आणि पुढच्या वेळी आम्ही पण शिकू तुम्हाला. काय स्वरा, अधिश्री, हो मॅम. शौर्य? हा, ठीक आहे. खूप सोपे आणि खूप छान आहेत, ठीक आहे? हा, तर पहिले 5 श्लोक मध्ये कुठला पण एक श्लोक करून या पुढच्या वेळी. चालेल? येस मॅम. छान. चालेल मॅम. चालेल. मग जो गृहपाठ सांगितले 21 ते 30 अंक लिहायचे अंकात आणि अक्षरात. त्याच्यानंतर आपण जो धडा केला त्याचे तिसरा आणि चौथा प्रश्न आणि मनाचे पहिले 5 श्लोक ते पाठ करून यायचे पुढच्या वेळेला, ठीक आहे? नाही, पहिले 5 श्लोक नाही, पहिल्या 5 श्लोकापैकी कुठला पण एक श्लोक. हा, कुठलाही एक हा, श्लोक जास्त चालेल. होतील ते 5 श्लोक. जो सोपा वाटतो तो चालेल. हा, ठीक आहे? ठीक आहे, ठीक. हा. चालेल. मग ठेवूया. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री मॅम. बाय बाय. शुभरात्री. बाय.